तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची एक अपडेट जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या थकीत हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर मित्रांनो, ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे रखडलेला हा निधी लवकरच महिलांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सध्या मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या हप्त्यामुळे चर्चेत आहे. मे महिना उजाडला तरी अनेक पात्र महिलांच्या खात्यात अद्यापही मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही. यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण देखील होत आहे. मात्र आता प्रशासकीय स्तरांवर हालचालींना वेग आला आहे. ई-के-वाय-सी प्रक्रियेची अंतिम मुदत संपल्यानंतर सरकार आता प्रलंबित निधी वितरित करण्याच्या तयारीत आहेत. हप्ता रखडण्याचे मुख्य कारण तर मित्रांनो, ई-के-वाय-सी आणि पडताळणी हे या योजनेचा हप्ता लांबणीवर पडण्याचे मुख्य कारण ई-के-वाय-सी प्रक्रिया हे आहे. कारण तर मित्रांनो, 30 एप्रिल 2026 सरकारने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. ज्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे लाभ तात्पुरते थांबवण्यात आले होते. तसेच अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी हे करण्यात आलेल्या छाननीमुळे निधी वितरणास उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार राज्यातील 1.75 कोटींहून अधिक महिला आता या लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. 3,000 की 4,500 किती रक्कम जमा होणार? तर मित्रांनो, सध्या सोशल मीडिया आणि लाभार्थी महिलांच्या खात्यात नक्की किती रक्कम येणार यावरून चर्चा रंगली आहे. तर मित्रांनो, 2 महिन्यांचा हप्ता मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्यास महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील. 3 महिन्याचा हप्ता जर मे महिन्याचा हप्ता यात समाविष्ट केला तर ही रक्कम 4,500 रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर मित्रांनो, सरकारी निर्णय काय आहे ते पाहून घेऊया. तर सूत्राच्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बहुधा सरकार मार्च आणि एप्रिलचे प्रलंबित 3,000 रुपये तातडीने देण्यावर भर देईल. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 10 मे 2026 पात्र महिलांच्या खात्यात हा निधी DBTद्वारे जमा होण्याची दाट शक्यता आहे. तांत्रिक अडथळे दूर झाले असून बँकांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे आणि ज्यांनी के-वाय-सी पूर्ण केली आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा.